न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भन्साळी बुनियादी विद्यामंदिर टाकळी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा जागर, विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी वाहिली आदरांजली। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भन्साळी टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्यामंदिरमध्ये अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली। प्रारंभी मुख्याध्यापिका लता गहेरवार आणि संस्थेच्या सचिव प्रेमाबाई ठाकूर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून माल्यार्पण करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्वांनी सावित्रीबाईंच्या पावन स्मृतींना अभिवादन केले। या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला होता। या बालरूपातील सावित्री ज्योतिबांच्या दर्शनाने उपस्थितांची मने जिंकली। जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। वक्तृत्व स्पर्धेतून अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याची अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली। शिक्षकांनीही सावित्रीबाईंच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका लता गहेरवार यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रेमाबाई ठाकूर उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोरांडे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर उपस्थितांचे आभार जयंत वंजारी यांनी मानले। याप्रसंगी पंकज चारथळ, प्रीतम टेकाडे, जयंत वंजारी, संदीप मोरांडे, मीना कोंगरे, अश्विनी गुरकरी, नामदेव थोटे, यशोधरा ओगले, छाया धानोरकर, रेखा मोतीलिंगे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्याने हा जयंती उत्सव यशस्वीरित्या पार पडला। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची